नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक रिक्रुटमेंट न्यूज घेऊन, जे की बँक ऑफ बडोदा आहे। बँक ऑफ बडोदाने अप्रेंटिसशिपच्या ज्या काही वॅकन्सीज आहेत त्या डिक्लेअर केल्या त्यांच्या वेबसाईटवर। त्या वॅकन्सीजवर ऑल इंडियाचा जर विचार केला तर जवळपास 2700 वॅकन्सीज म्हणजे 2700 वॅकन्सी ज्या आहेत त्या पूर्ण इंडियामध्ये ते अप्रेंटिसशिप म्हणून क्लिक करणार आहे। पण आता मागच्या एका वर्षाचा ट्रेंड जर बघितला आपण, म्हणजे मागच्या 1-2 वर्षापासून सर्व पब्लिक सेक्टर बँका ज्या आहे अप्रेंटिसशिपची रिक्रुटमेंट करतायत। ओके, सगळ्या पब्लिक सेक्टर बँका ज्या आहे, जेवढ्या काही पब्लिक सेक्टर बँका आहे यामध्ये बँक ऑफ बडोदा असू द्या, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असू द्या, युनियन बँक ऑफ इंडिया असू द्या, पंजाब नॅशनल बँक असू द्या किंवा इको बँक असू द्या, या सगळ्या बँका काय करतायत, अप्रेंटिसशिपची रिक्रुटमेंट करतात। हा जो काही ऍक्ट आहे 1961चा जो काही ऍक्ट आहे समजा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, याच्या अंतर्गत ही रिक्रुटमेंट सध्या चालू आहे। मग आता जसं आपण समजा कंपनीमध्ये इंटर्नशिप करतो कॉलेज झाल्यानंतर, डिप्लोमा झाल्यानंतर किंवा डिग्री झाल्यानंतर, ओके, तर तसाच हा प्रोग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो। मग आपण इंटर्नशिप कंप्लीट केल्यानंतर आपल्याला कंपनी जॉब देते का परमनंट? नाही देत। तसंच बँकेमध्ये इंटर्नशिप कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला परमनंट जॉब भेटणार नाहीये, हे लक्षात ठेवा, हे डोक्यात ठेवा की ही एक इंटर्नशिप आहे असं समजून चला। ही एक अप्रेंटिस आहे, एक ट्रेनिंग आहे, या बँकेतल्याच वर्क कल्चरची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटावी यासाठी आहे, हे लक्षात ठेवा। परंतु मग आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट आहे की सर वॅकन्सी खूप जास्त येत आहेत, आम्ही अप्लाय करावं की नाही करावं? हे पण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांचं जस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ओके, जस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, 20-21 वर्षाचा तो विद्यार्थी आहे समजा, आणि त्याने बँकिंगची प्रिपरेशन स्टार्ट केली, अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला हरकत नाही। झालं सिलेक्शन तर 1 वर्ष आपण बँकेतल्या कामकाजाचा अनुभव घेऊ आणि त्याचा फायदा आपल्याला नक्की भविष्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये होणारच आहे। ओके, तर कामकाज कसं चालतं, काय चालतं, याच्या सगळ्या आयडिया आपल्याला त्यामध्ये येऊन जाणार आहे, अप्रेंटिसच्या जी की ट्रेनिंग प्रोग्राम होणार आहे त्यामध्ये। मग सर अप्लाय कोणी करू नये याचं पण तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांची प्रिपरेशन चांगली आहे, सध्या चांगल्या फ्लोमध्ये आहे, त्यांचा स्कोर चांगला येतोय, ओके, आणि मागच्या 6 महिन्यापासून किंवा 1 वर्षापासून किंवा 2 वर्षापासून तयारी करतायत, किंवा ज्याचं एज क्रायटेरिया जो आहे पूर्ण होत आलेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय करू नये, हे लक्षात घ्या। ज्या विद्यार्थ्यांचं जस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ज्याला बँकेतल्या कामकाजाचा अनुभव घ्यायचा आहे, अशाच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय करा, इतर विद्यार्थ्यांनी अप्लाय करू नका। हे पहिले मी तुम्हाला इथे पहिलं काय करतोय, स्पष्ट करतो विद्यार्थी मित्रांनो। मग आता ही ॲडव्हर्टाइज आली, मग हा जॉब परमनंट आहे का? नाही, हा जॉब परमनंट नाहीये। हा जॉब जो आहे तो फक्त 1 वर्षाचा अप्रेंटिस ट्रेनिंग आहे, हे लक्षात घ्या। याच्यावर तुम्हाला स्टायपंड भेटणार आहे मंथली, आणि 1 वर्षाचं ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला बँक जे आहे रिलीव्ह करून देणार आहे। असं की तुमचा इकडे ॲग्रीमेंट झालेलं नाहीये की तुमचं ट्रेनिंग, तुम्ही परीक्षा पास केली, तुम्हाला ट्रेनिंग दिली म्हणजे तुम्हाला कंटिन्यू करणार आहे का बँक? नाही, 1 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला आपोआप रिलीव्ह व्हावं लागणार आहे, आणि तुम्ही त्याच्यावर काही केस पण करू शकत नाही। हे सगळं तुम्हाला फॉर्म फिल करून देत असताना तुम्हाला त्या ठिकाणी फिल करावं लागणार आहे। त्याच्यामुळे हा परमनंट जॉब नाहीये, हा 1 वर्षाचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे। जसं आपण कंपनीमध्ये इंटर्नशिप करतो किंवा अप्रेंटिसशिप प्रोग्राम जो आहे तो करतो, तसाच हा प्रोग्राम बँकिंग सेक्टर मधला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी करायचं आहे ते ह्या गोष्टी पहिले लक्षात घ्या आणि नंतरच अप्लाय करा। आता या ठिकाणी ऍप्लिकेशन करण्यासाठी, ओके, महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रासाठी वॅकन्सीज किती आहे, नंतर गुजरातचा विचार केला तर गुजरातसाठी वॅकन्सीज किती आहे, यूपीचा विचार केला तर यूपीसाठी वॅकन्सी किती आहे, ओके, या सगळ्या गोष्टी, नंतर यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं, यासाठी एज क्रायटेरिया काय आहे, नंतर याचा एक्झाम पॅटर्न कसा आहे, नंतर हे जे काही सर्टिफिकेट भेटणार आहे तुम्हाला अप्रेंटिसशिपचं ट्रेनिंगचं, याचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होणार आहे का, या सगळ्या गोष्टी मी 1 बाय 1 या ठिकाणी क्लिअर करणार आहे। त्याकरता तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे, बघितल्यानंतर लाईक करायचं आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच नितांत जॉबची गरज आहे, 1 वर्षाचं 15,000 म्हणजे 1,80,000 रुपये तुम्हाला भेटणार आहे, असं त्याचं समजा 1 वर्षाचं इथे उदरनिर्वाह भागणार आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही ॲड जी आहे तुम्ही काय करा, शेअर करा विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर मग सुरुवात करताना बँक ऑफ बडोदा जी आहे, बँक ऑफ बडोदा ही नॅशनलाइज बँक आहे, पब्लिक सेक्टर बँक आहे, ओके, स्टेट बँक ऑफ इंडिया, नंतर पंजाब नॅशनल बँक, आणि त्याच्यानंतर जर नंबर लागत असेल तर बँक ऑफ बडोदाचा लागतो, ब्रँचेस वाईज, कॅपिटल वाईज, ओके, नंतर एम्प्लॉई वाईज, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर ह्या बँकेचा नंबर लागतो। ही गुजरात बेस्ड बँक आहे, हिचं हेडक्वार्टर जे आहे ते वडोदराला, ओके। मग
या ठिकाणी अप्लाय करताना आपल्याला कसं करायचं आहे, काय करायचं आहे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी आपण क्लिअर करूया. सुरुवात करतोय की ऍप्लिकेशनची डेट जी आहे ती साधारणतः 11/11/2025. ओके, 11/11/2025 पासून ऍप्लिकेशन चालू झालेले विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 11/11/2025 पासून तर लास्ट डेट जी आहे ऍप्लिकेशनची ती आहे साधारणतः 1/12/2025 पर्यंत. ओके, 1/12/2025 पर्यंत म्हणजे 1 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. मग सर या ठिकाणी अप्लाय करताना ओके किती स्टेटला अप्लाय करू शकतो? फक्त एका राज्यासाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. फक्त वन स्टेट ऑर युनियन टेरिटरी अप्लाय. ओके, एका स्टेटसाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, जेव्हा अप्लाय करताय त्या ठिकाणी 3 प्रिपेअर ट्रेनिंग लोकेशन अँड सेंटर फ्रॉम द लिस्ट प्रोव्हाइडेड फॉर देअर चूज अन स्टेट और युनियन टेरिटरी ॲज अ नोटिफाईड इन द ॲडव्हर्टाइजमेंट. तुम्हाला जे काही समजा ट्रेनिंग घ्यायची आहे, ट्रेनिंग घेण्यासाठी तुम्हाला 3 जे आहे प्रिपेअर ट्रेनिंग लोकेशन जे आहे ते या ठिकाणी चूज करायचे विद्यार्थी मित्रांनो. काय करायचे, 3 ट्रेनिंग सेंटर जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, 3 ट्रेनिंग सेंटरचे नावं द्यायचे की आम्हाला या ठिकाणी ट्रेनिंग पाहिजे. ओके, नंतर अप्रेंटिसशिप जे आहे established जे की कॅन्डिडेट शुड नॉट हॅव अंडरगोन अप्रेंटिसशिप आयदर विथ बँक ऑफ बरोदा और एनी अदर इस्टॅब्लिशमेंट इन पास्ट. जर ज्यांनी समजा अप्रेंटिस प्रोग्राम घेतलेला आहे किंवा कुठे अदर ठिकाणी केलेला आहे त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी अप्लाय करता येणार नाहीये. ओके, नंतर या ठिकाणी पुढे आता या 10 नंबरची कंडिशन समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. 10 नंबरची कंडिशन काय सांगितते, कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू फर्स्ट गेट देमसेल्फ रजिस्टर ऑन द गव्हर्नमेंट अप्रेंटिसशिप पोर्टल आणि http://www.apprenticeshippindia.gov.in याच्यावर तुमचं रजिस्ट्रेशन पाहिजे पहिलं फॉर्म भरण्यासाठी. याच्यावर जर रजिस्ट्रेशन असेल, तुमच्याकडे एक एनरोलमेंट आयडी असेल, तो आयडी तुम्हाला इथे टाकायचा आहे अप्रेंटिसशिप प्रोग्रामसाठी, तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे, तसा फॉर्म भरता येणार नाहीये. ठीक आहे, तर ही महत्वाची इन्फॉर्मेशन होती विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन. काय होतो, एज्युकेशन क्वालिफिकेशन. मग आता इथे एज क्रायटेरिया काय आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, या ठिकाणी जर विचार केला आपण, समजा रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड ऑन NAPS अँड ऑर नॅट्स पोर्टल आर एलिजिबल टू अप्लाय. त्यांनी पहिलंच सांगितलं तुमच्याकडे तो एनरोलमेंट आयडी पाहिजे तरच तुम्हाला इथे अप्लाय करता येणार आहे, तसं अप्लाय करता येणार नाहीये. मग एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे 1/11/2025 पर्यंत तुमचं मिनिमम वय वर्ष जे आहे ते 20 वर्ष पाहिजे आणि मॅक्झिमम 28 वर्षापेक्षा जास्त नको. जो काही जनरल कॅटेगरी EWS कॅटेगरीचा विद्यार्थी आहे त्याच्यासाठी. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे, कोणत्याही शाखेतून ज्याने पदवी केली तो विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो. यामध्ये BA असेल, BCom असेल, BSc असेल, BA असेल, BPharm असेल, YC मधून ग्रॅज्युएट झालेला असेल, IGNOU मधून ग्रॅज्युएट झालेला असेल, हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. मग ट्रेनिंगचा पिरियड जो आहे तो साधारणतः 12 महिन्याचा आहे. ऑन दी जॉब ट्रेनिंग असेल तुम्हाला या ठिकाणी. ओके, तर असं जॉबचं नेचर आहे. ठीक आहे, SC ST आणि OBC यांच्यासाठी जे आहे एज रिलॅक्सेशन आहे साधारणतः OBC साठी 3 वर्षाचं, नंतर SC ST साठी 5 वर्षाचं, PWD कॅन्डिडेट साठी सुद्धा एज रिलॅक्सेशन आहे. मग वॅकन्सीचा जर विचार केला तर वॅकन्सी कशा आहे, यामध्ये आपण सर्वात जास्त जर विचार केला तर या ठिकाणी सर्वात जास्त आहे उत्तर प्रदेशमध्ये. नंतर नंबर 2 चा जर विचार केला आपण समजा तर सर्वात जास्त गुजरातमध्ये दिसतं या ठिकाणी. ओके, सर्वात जास्त वॅकन्सी ज्या आहेत त्या आहे गुजरातमध्ये 400 आणि नंबर 2 ला ज्या आहेत त्या आहे उत्तर प्रदेशमध्ये 307 आणि नंबर 3 ला नाही, सर्वात जास्त कर्नाटकामध्ये 440, नंबर 2 ला गुजरातला आहे, नंबर 3 ला उत्तर प्रदेशला आहे आणि नंबर 4 लागतो महाराष्ट्राचा. 297 वॅकन्सीज आहे महाराष्ट्रासाठी. ठीक आहे, मग या कॅटेगरी वाईज तुमच्या समोर आहे जो काही समजा वॅकन्सीज वाईज बॉक्स जो आहे कॅटेगरी वाईज तो एकदा बघून घ्या तुम्ही. ओके, तर कोणत्या कॅटेगरीला किती वॅकन्सीज आहे. चला पुढे. आता एज रिलॅक्सेशन मी सांगितलं तुम्हाला, शेड्यूल कास्टसाठी 5 वर्ष आणि बॅकवर्ड क्लाससाठी किती आहे 3 वर्ष. क्लिअर आहे. नंतर जे की समजा PWD कॅन्डिडेट त्यांच्यासाठी 10 वर्ष, नंतर OBC साठी 13 वर्ष, SC ST साठी किती आहे 15 वर्ष. ठीक आहे, चला पुढे. मग या ठिकाणी हाऊ टू अप्लाय कसं करायचंय, तुम्हाला अप्लाय पोर्टलवर जायचंय, nats-education.gov.in याच्यावर जायचंय आणि अप्लाय करायचंय. कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला सगळे अप्लाय करण्यासाठी, तर कलर स्कॅन कॉपी आधार कार्ड. ओके, नंतर कलर स्कॅन कॉपी पॅन कार्ड,
नंतर व्हॅलिड पर्सनल ईमेल आयडी, नंतर व्हॅलिड मोबाईल नंबर, कलर स्कॅन कॉपी पासपोर्ट साईज, नंतर कलर कॉपी ऑफ मार्कशीट्स, ओके. नंतर पुढे कलर स्कॅन कॉपी ऑफ 12 मार्कशीट्स, ओके. नंतर कलर स्कॅन कॉपी ऑफ डिग्री मार्कशीट, नंतर प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आणि जेवढे की समजा आपल्याला जॉब लागण्यासाठी डॉक्युमेंट लागतात हे सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी लागणारे विद्यार्थी मित्रांनो, ओके. हे लक्षात घ्यायचं आहे कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, चला सिलेक्शन प्रोसेस कशी आहे. सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला साधारणतः 3 फेज मधून जायचं आहे. सिलेक्शन प्रोसेसला पहिले ऑनलाईन टेस्ट द्यायची. ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची जे काही समजा ज्या स्टेटला तुम्ही अप्लाय करणार आहात त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला येणं कंपल्सरी आहे. मग जर तुम्ही महाराष्ट्राला अप्लाय करत असेल तर महाराष्ट्राची मराठी ही जी लोकल लँग्वेज आहे ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे. पण ज्यांचं 10वी किंवा 12वीला लोकल लँग्वेज हा सब्जेक्ट जो आहे ज्यांनी त्याचं लर्न केलेलं आहे त्याच्यासाठी लोकल लँग्वेज टेस्ट होणार नाही. ज्यांचा नव्हता त्यांच्यासाठीच लोकल लँग्वेज टेस्ट होईल, हे क्लिअर करा, ओके. मग एक्झाम पॅटर्नच्या बाबतीत सांगायचं झाल्यास साधारणतः 4 सब्जेक्ट आहे ऑनलाईन एक्झाम मध्ये या ठिकाणी, ओके. नंतर जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस जो आहे या ठिकाणी 25 क्वेश्चन 25 मार्काला आणि हिंदी आणि इंग्लिश मध्ये हा जो काही सब्जेक्ट आहे तो उपलब्ध आहे. नंतर क्वांट आणि रिझनिंग जो आहे 25 क्वेश्चन 25 मार्काला. नंतर कम्प्युटर नॉलेज जे आहे 25 क्वेश्चन 25 मार्काला. नंतर जनरल इंग्लिश जे आहे 25 क्वेश्चन 25 मार्काला आणि टोटल 100 क्वेश्चन असतील 100 मार्काला, ओके. आणि टाइम 60 मिनिट्स आहे. इंग्लिश फक्त इंग्लिश मध्ये उपलब्ध असेल, पण इथे सांगितलं नो निगेटिव्ह मार्क्स फॉर रॉंग आन्सर इन द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, ओके. या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाहीये. हा झाला एक्झामचा पॅटर्न, ओके. चला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होणार आहे. ऑल कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर द अप्रेंटिसशिप विथ बँक ऑफ बरोदा वुड बी ऍडमिटेड टू द रिटर्न टेस्ट प्रोव्हिजनली, ओके. तुमचं रिटर्न मध्ये तुम्ही पास झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. जे काही सेंटर तुम्ही या ठिकाणी दिलेले त्या ठिकाणी नंतर तुमचं लोकल लँग्वेज टेस्ट होणार आहे. आता लोकल लँग्वेज टेस्ट त्यांनी सांगितलेली आहे प्रत्येक राज्याची कोणकोणती लोकल लँग्वेज टेस्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रासाठी जर तुम्ही अप्लाय करता तर महाराष्ट्राची लोकल लँग्वेज टेस्ट कोणती आहे हे तुम्हाला इथे क्लिअर केलेलं आहे. तर महाराष्ट्रासाठी जर अप्लाय करत असेल तर महाराष्ट्राला तुम्हाला मराठी येणं कंपल्सरी आहे. काय केलंय, मराठी येणं तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी आहे. ठीक आहे, बाकीच्या राज्याची स्टेट मी काही इथं सांगत नाही. नंतर मेडिकल फिटनेस सांगितलंय तुम्हाला या ठिकाणी मेडिकल फिटनेस पाहिजे. एंगेजमेंट सिलेक्टेड अप्रेंटिसशिप सब्जेक्ट इज आर बीइंग डिक्लेअर मेडिकल फिट ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ द बँक. नंतर कॅन्डिडेट फायनल सिलेक्शन कसं होणार आहे तर या ठिकाणी मीटिंग एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड अदर टर्म्स अँड कंडिशन्स सांगितलेले आहे. नंतर मिनिमम मार्क असणारे ऑनलाईन टेस्ट मधले, ओके. नंतर सक्सेसफुल व्हेरिफिकेशन होणार आहे. नंतर पुढे मेरिट नुसार तुमचं काय होणार या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. जर विद्यार्थ्यांनी जॉईन नाही केलं तर वेटिंग लिस्ट सुद्धा ते काय करणार आहे, काढणारे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. नंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो जॉब प्रोफाईल. जॉब प्रोफाईल कसं असणार आहे तर या ठिकाणी दिस इज अ नायदर रेग्युलर एम्प्लॉयमेंट इन द बँक नॉर कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट इन द बँक. Please note that the candidate engaged as an apprentice will only trainee and will not be treated as an employee of Bank of Baroda and will not be entitled to receive any benefit which are available for the regular employee of the bank or for the contractual employee of the bank. ओके, यांनी इथे जॉब प्रोफाईल मध्ये सांगितलं की तुम्ही ट्रेनी म्हणून सध्या काय करताय, जॉब करताय. त्यामुळे जे काही कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉईला बेनिफिट भेटतात किंवा जे रेग्युलर एम्प्लॉई आहे समजा त्यांना जे बेनिफिट भेटतात ते बेनिफिट तुम्हाला भेटणार नाही. तुम्हाला फक्त स्टायपंड भेटणार आहे. मग स्टायपंड किती भेटणार ते पण मी इथे क्लिअर करतो, ओके. कॉन्ट्रॅक्ट ऑफ अप्रेंटिसशिप जो आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिले, ओके. नंतर पुढे त्यांनी सांगितलं स्टायपंड किती आहे तर स्टायपंड जो आहे साधारणतः प्रत्येक महिन्याला तुम्हाला 15,000 या ठिकाणी स्टायपंड दिला जाईल. किती, 15,000 स्टायपंड तुमच्यासाठी आहे. 15,000 पर मंथ तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिला जाईल. नंतर तुमचं अप्रेंटिसशिप प्रोग्राम जो आहे तो कंप्लीट झाला की तुम्हाला एक सर्टिफिकेट दिला जाईल, ओके. कशात, ते अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला दिला जाईल ते असेसमेंट कंप्लीट केल्यानंतर, ओके. आणि टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी दिलेले आहे. त्यांनी सांगितलं द अप्रेंटिस विल हॅव नो राईट टू क्लेम एम्प्लॉयमेंट इन बँक ऑफ आफ्टर कम्प्लिशन ऑफ ट्रेनिंग. मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच की हा परमनंट जॉब आहे का, नाहीये, फक्त 1 वर्षाची ट्रेनिंग आहे. लक्षात घ्या की तुम्हाला क्लेम करता येत नाही की आम्हाला बँक ऑफ बरोदा मध्ये जॉब द्या म्हणून. बँक ऑफ बरोदा शॅल हॅव नो ऑब्लिगेशन ऑफ ऑफर रेग्युलर एम्प्लॉयमेंट टू अप्रेंटिस ड्युरिंग अँड
और आफ्टर द कंप्लीशन ऑफ द अप्रेंटिसशिप पिरियड. ओके, फक्त एका वर्षाची ट्रेनिंग आहे हे समजून घ्या. त्यांनी ऑलरेडी सांगितलेले नोटिफिकेशन मध्ये. नाहीतर काही कार्यकर्ते असतात की सर आम्ही अप्रेंटिसशिप कंप्लीट केली, आम्हाला काय करा आता तुम्ही रेग्युलर एम्प्लॉई घ्या. ओके, रेग्युलर एम्प्लॉई म्हणून घेऊन टाका, असं काही होत नाही. त्यांनी इथे टर्म्स आणि कंडिशन क्लिअर करून दिलेले आहे. ओके, त्यामुळे मी अगोदरच सांगतो की ज्या विद्यार्थ्यांनी चांगली प्रिपरेशन त्यांनी अप्लाय करू नका. जे समजा जस्ट 20-21 वर्ष ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यांना बँकेतल्या जॉबची इन्फॉर्मेशन पाहिजे. ओके, अशा विद्यार्थ्यांनी अप्लाय करा, बाकीच्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करू नका. ओके, चला पुढे. पुढे त्यांनी कंडिशन दिलेल्या आहे. या कंडिशन आपल्याला ज्या कामाच्या आहेत त्याच मी इथे डिस्कस करतोय. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी ऍप्लिकेशन फीस किती आहे. तर ऍप्लिकेशन फीस जे आहे SC ST साठी नील आहे, पण जे की समजा PWD कॅन्डिडेट यांच्यासाठी 400 प्लस GST, नंतर जनरल OBC EWS यांच्यासाठी 800 रुपये फीस बऱ्यापैकी. ओके, ज्यांना भरायचं त्यांनी भरा, ज्यांना नाही भरायचं ते नका भरू. मी काही इथे तुम्हाला सांगत नाही फॉर्म फिल करा म्हणून. ओके, नेक्स्ट. आता इथे तुम्हाला गाईडलाईन्स फॉर फिलिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुमचं रजिस्ट्रेशन पाहिजे त्या पोर्टलवर, कोणत्या तर nats.education.gov.in वर. ओके, स्टुडंट रजिस्टर और लॉग इन सेक्शन. ओके, तरच हा फॉर्म भरता येणार आहे. तुम्हाला नॅप्स पोर्टलवर तुमचा रजिस्टर पाहिजे, नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. एनरोलमेंट ID पाहिजे. ओके, काय पाहिजे? एनरोलमेंट ID. नंतर पुढे ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्याच गोष्टी मी या ठिकाणी सांगतो. नंतर त्यांनी सांगितलं ॲक्शन अगेन्स्ट कॅन्डिडेट्स फाउंड गिल्टी मिसकंडक्ट यूज ऑफ अनफेअर मीन्स सोडून द्यायच्याशी. ओके, आपण ते काही करतच नाही कारणामे. त्यामुळे इंटिमेशन फॉर ऑनलाईन टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, लँग्वेज टेस्ट. ओके, तुम्हाला इंटिमेशन दिला जाईल कशाद्वारे, मेलद्वारे किंवा मोबाईलद्वारे. नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर तुम्हाला काय काय घेऊन जायचे, प्रिंट आउट ऑफ द व्हॅलिड लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, इंटिमेशन लेटर और मेल सेंड बाय बैंक, नंतर व्हॅलिड सिस्टम जनरेटेड प्रिंट आउट ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन और रजिस्ट्रेशन एनरोलमेंट फॉर्म, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. नंतर पुढे फोटो आयडेंटिटी प्रूफ, नंतर इंडिव्हिज्युअल सेमिस्टर इयर वाईज मार्कशीट. नंतर कॅन्डिडेट टू इंडिकेट पर्सेंटेज ऑप्टेन इन SSC HSC ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट, हे सगळे इन्फॉर्मेशन दिली. जेवढे डॉक्युमेंट आहे तेवढेच घेऊन जायचे. नंतर कास्ट सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. ओके, नंतर पुढे ओबीसी वाल्यांच्या फॉर्मॅटमध्ये, SC ST वाल्यांच्या फॉर्मॅटमध्ये. ओके, कॉम्प्युटर अथॉरिटी जे आहे यांची इन्फॉर्मेशन भरलेलं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट घेऊन जायचे. क्लिअर आहे. नंतर ते अनाउन्समेंट जे आहे बँक ऑफ बरोडाच्या वेबसाईटवर करणार आहे, दुसऱ्या वेबसाईट सर्च करायच्या नाहीये. त्यांनी आज सांगितलं फेक वेबसाईटला व्हिजिट करू नका, पूर्ण bankofbaroda.bank.in या वेबसाईटवर जा. ओके, आणि तिथंच पूर्ण इन्फॉर्मेशन काय करा, इन्फॉर्मेशन सर्च करत चला. नंतर कुठे लोकेशन आणि सेंटर, आता इथे सर्व स्टेटचं दिलेलं आहे. मग मी सर्व स्टेटचं मी काही डिस्कस करत बसत नाही, पण महाराष्ट्रामध्ये जे आहे, महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहे ते आपण पाहूया. महाराष्ट्रामध्ये पण भरपूर आहे या ठिकाणी लोकेशन आणि सेंटर, तुम्हाला कुठे कुठे या ठिकाणी ट्रेनिंग भेटणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहे. तर हे बघून घ्या आपापल्या गावानुसार कुठे कुठे आहे. तर ठीक आहे, चला पुढे. नाशिक आहे. ओके, नाशिक आहे. मालेगाव आहे. धुळे आहे. ठीक आहे, तुम्हाला जिथं लोकेशन सेंटर पाहिजे त्या ठिकाणी भेटून जाईल. नंतर बाकीचं काय आता याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आपल्या महत्त्वाची जी आहे ते आपण जवळपास या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. पण पुढे काही सांगितलेलं आहे का ते एकदा चेक करू. आता हे पूर्ण फॉर्मॅट कसा पाहिजे, सर्टिफिकेटचा काय पाहिजे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर दिलेल्या आहे पुढे. तर त्यासाठी ते तुम्ही काय करा, डिटेल नोटिफिकेशन जे आहे ते वाचून घ्या. कास्ट सर्टिफिकेट कसं पाहिजे याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ती इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी काही डिस्कस करत नाही. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना भरायचं आहे त्यांनी फॉर्म फिल करा, ज्यांनी नाही भरायचं त्यांनी सोडून द्या. ओके, पण आपलं जे काही समजा बँक एक्झामची प्रिपरेशन आहे याच्यासाठी आपली नवीन बॅच चालू झालेली. खाली तुम्हाला जी काही आपली लाईन आहे त्या लाईनमध्ये दिसत असेल की 17 नोव्हेंबरपासून आपली नवीन बॅच जी आहे मॉर्निंगची ती चालू झालेली आहे. हिच्यामध्ये डेमो चालू होत आहे. तिच्यामध्ये डेमो लेक्चर तुम्ही अटेंड करण्यासाठी येऊ शकता. सकाळी 7:30 ते 10:30 11:30 या वेळेमध्ये तुम्ही डेमो लेक्चर करण्यासाठी 17 नोव्हेंबरपासून येऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ आवडला असेल त्या विद्यार्थ्यांनी लाईक करा, कमेंट करा, आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच जॉबची गरज आहे, 15-1 हजाराचं आपलं 1 वर्षाचं होणार आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ काय करा, शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद.